तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजची सुंदर सकाळ, मस्त काही सगळं आता आवरायचं काम चालू आहे. ताईन त्या बाहेर कांदे निवडत आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आज ना भरपूर सारी कामं होती. ताईन ते बाहेर कांदे निवडायचं काम चालू होतं त्यांचं, आणि तोपर्यंत मी घरात स्वयंपाक बनवत होते. मस्तपैकी कढी केलेली होती, दही होतं घरगुती आपलं. तर दहीचं कढी केल्याच्या नंतर एका बाजूला ज्यांना काही आवडत नाही त्यांना मस्त अख्खा मसूरची भाजी केलेली होती. मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे डबे काही नव्हते. म्हटलं चला घरामधलं सगळं काही आवरून घेऊ, कारण आता अक्षय तृतीया लवकर जवळच येते रविवारी. तर म्हटलं घरातलं आवरून घ्यावं, कारण उन्हाळ्यामुळे घरामध्ये आपण दरवाजे खिडक्या वगैरे ओपन ठेवतो आणि खूप सारी धूळ वगैरे येते. आता कुरड्या पापड्या सगळं काही सीझन चालू आहे वाळवणीच्या पदार्थांचा, तर घरामध्ये धूळ वगैरे येते, दरवाजे ओपन असतात. तर म्हटलं चला घरातलं आवरून घेऊया. बघू शकता ताईन ते बाहेर कांदे वगैरे निवडत होत्या आणि सकाळी लवकर बसलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचे कांदे बरेचसे लवकर आटपून गेलेले होते. त्यानंतर ताईने आणि मी ठरवलं की घरामधलं आवरून घेऊया, कारण पाणी पण भरपूर होतं आणि उन्हाळ्याचं दिवस म्हटल्यानंतर पाणी आता कमी कमी होत जातं विहिरींचं. तर म्हटलं ब्लँकेट वगैरे धुवून काढूया. तर आम्ही आज सगळं काही घरातलं आवरणार आहोत आणि त्यानंतर मग छान अशी रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आजचा एक छोटासा नवीन ब्लॉग. तर शेतातली कांद्याची पात होती, खूप सारी आणलेली होती. कांदे काढून झाल्याच्यानंतर सावलीखाली जी भाजी असते ती भरपूर सारी आणलेली होती, कारण ते कांदे काही मोठे होत नाही. मग ताईने भाजी आणलेली होती. माझं कट करायचं काम चालू होतं, पण आनंदीलाही खूप हौस आहे भाजी वगैरे निवडण्याची. तर बघू शकता मस्त तिच्या पद्धतीने. आणि तुझी पाय बाजूला घे. रड राहिली का तू? एवढी भाजी आनंदीने निवडली आहे. एवढी भाजी निवडणार आहे का तू आज? तेवढी पण बर. कशी चिरती बघू. अरे हे तर पिझ्झा सारखे भाग झाले. पाठ माणसाच करायचं होतं. अशीच निवडायची नाहीस का? अशा पद्धतीने निवडली आनंदीने भाजी. हे बघा कांदे बाजूला भाजी बाजूला. भाजी वगैरे काही निवडायला जर बसले तर तिला पण राहत नाही. आता सुट्ट्या लागल्या म्हटल्यानंतर मध्ये मध्ये करायचं काही सोडत नाही. बघू शकता कशा मस्त पद्धतीने भाजी वगैरे कट केलेली आहे आणि कांदे बाजूला छोटे छोटे आणि त्याच्या बाजूला भाजी मस्त अशी कट केलेली होती. त्याच्यानंतर मी बारीक अशी भाजी कट करून घेतली, कारण आज भाजीलाही काही नव्हतं आणि घरातही भरपूर काही आवरायचं होतं. तिचं चालू होते मध्ये बडबड करायचं काम. तर ती भांडे वगैरे खेळते, त्याच्यामध्ये पण ही भाजी घेऊन जाते. अशा प्रकारे भाजी चिरत असते आणि करत असते. तर कशा पद्धतीने ती निवडते तुम्ही पण बघू शकता. मस्त अशी जी आपली काही अशी थोडीशी हिरवीगार पात होती ती साईडला करून घेतली, सफेद कांदे करून घेतले आणि जसं मी करत असते तशीच करते. त्यानंतर आणले ते मिस्टरांनी मस्त कचोरी आणलेली होती मुलांसाठी. तर सकाळचा 10-10:30चा टायमिंग होता. मुलांसाठी मस्तपैकी नाश्ता वगैरे केलेला होता आणि ना मला आता मसाला पापड करायचा होता. मसाला पापड मी जे पापड आणलेले होते, मी अजून पापड केलेले नाही आहे, मम्मीने पाठवलेले होते.
तर ते देखील मी तळून घेतले. मिस्टरांना मसाला पापड खायचा होता आणि जेवणं वगैरे आता करायची होती. तर जेवणं करायच्या अगोदर ना सगळ्यांना मसाला पापड खायचा होता. तेल खूप तापलेलं होतं. तर मस्तपैकी असं कांदा, टोमॅटो, काकडी सगळं काही कट करून घेते. त्याच्यामध्ये चाट मसाला, लाल तिखट वगैरे टाकून घेतलं आणि पापडावर स्प्रेड केलं. त्याच्यानंतर मग जी माझ्याकडं बटाटा शेव होती ती देखील टाकून घेतली. तर सगळ्यांनाच आवडतो. मी भरपूर तळलेले होते, पण प्रथमतः म्हटलं चला हे 3 मुलांना देऊन टाकू. तर छान असे मस्त असे दिसत होते, एकदम टेम्पटिंग आणि कलरफुल असे दिसत होते. तर मिस्टरांना खूप आवडतो मसाला पापड, मग त्यांच्यासाठी बनवलेला होता. तर आता त्याच्यापुढे ना आम्हाला भरपूर सारी कामं होती, म्हणजे ब्लँकेट वगैरे धुवायचे होते. आणि आता उन्हाळा म्हटल्यानंतर ना घरामध्ये खूप धूळ येते. आपण दरवाजे वगैरे उघडे ठेवतो कारण वारं यावं म्हणून, त्याच्यामुळे मग खूप सारं खराब झालेलं होतं. तर मग सगळं काही आवरायचं होतं. आता आवरून घेतल्याच्या नंतर ना तेच करणार होते. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. सांग झालं का? एक नंबर. आता अक्षय तृतीया येणार होती म्हटल्यानंतर घरामध्ये आपल्याला उपवास करू वगैरे जेवू घालावा लागतो. आणि शिवाय आता पावसाळा पण लागेल, त्याच्यामुळे ब्लँकेट वगैरे ठेवणीचे होते ते वापरायला काढलेले होते आणि जे वापरते होते ते धुवून टाकले. तर त्यानंतर ना भांडे देखील घासायचे होते. पूर्ण रॅकचे वगैरे भांडे काढलेले होते. आमच्याकडे उपवास करू वगैरे जेवू घालायचं असलं की त्याच्या आधी आम्ही ना संपूर्ण घर आवरतो. तर बघू शकता सगळे काही भांडे वगैरे क्लीन केले आणि ताईने बाहेर भांडे घासोपर्यंत मी खिडक्या वगैरे किचन सगळं काही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी सगळे काही भांडे बाहेर काढल्याच्या नंतर अशाच पद्धतीने पाणी मारून सगळं काही धुवून काढते, कारण रस्त्यावर घर आहे, म्हणजे एकदम रस्त्याच्या कडेलगत आहे, त्याच्यामुळे धूळ भरपूर येते. घरामध्ये खूप सारी धूळ झालेली होती. कुरड्या पापड्या वगैरे केलेल्या होत्या. 7-8 दरवाजे उघडे होते, त्याच्यामुळे खूप सारी धूळ आलेली होती. सगळं काही सुकवण्यासाठी बाहेर ठेवलेलं होतं. आणि हॉलमध्ये ना अशा प्रकारे वाळवणीचे पदार्थ जे होते, कुरडई वगैरे सगळं काही ठेवलेलं होतं. आता त्यानंतर ना मला घर स्वच्छ वगैरे धुवून झालेलं होतं. मला घरामधलं पण आवरायचं होतं, पण टी व्हीचा आवाज होता पुढे, मुलं टी व्ही बघत होते म्हणून मी म्यूट केलेला आहे आवाज. ताईचे सगळे काही भांडे वगैरे घासून झालेले होते आणि ब्लँकेट वगैरे मी थोडीशी बाहेर टाकलेले होते, कारण इथे सगळं काही झटझटक असल्यामुळे ना सगळं काही मध्ये धूळ आली असती. त्यानंतर बघू शकता मस्तपैकी रॅकला सगळे काही भांडे लावून दिलेले होते. स्वच्छ सगळं काही आवरून घेतलं. कुरड्या पापड्या वडे सगळं काही भरून ठेवलं वरती आणि सगळं काही क्लीन करून घेतलं. छान वाटतं आता किचन मस्त क्लीनमध्ये. तर आता ना स्वयंपाकाची तयारी करायची होती. जवळजवळ आम्हाला सकाळपासून काम आवरायचं चालू होतं, त्याच्यामुळे 5 ते 6 वाजून गेलेले होते. त्यानंतर ना मग जेवढं काही वाळवण्यासाठी बाहेर ठेवलं होतं तेवढं भरून ठेवलं आणि मग सगळे काही ब्लँकेट वगैरे लांब तिकडे पलंगावर नेऊन टाकले, कारण पट्ट्यावर पण खूप सारी गर्दी झाली होती. जेवढं काही मोठी जागा तेवढा सारा पसारा वाढतोच आणि घरही मोठं असल्यावर तेवढा पसारा होतोच. तर आता मस्तपैकी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. कोरडी बटाट्याची चटणी, सफेद भात, पोळ्या आणि मस्त काळी मसाल्याची आमटी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.